अध्यात्म यांची सांगड घातली गेली पाहिजे. अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणं काळाची गरज आहे असे एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलेलं आहे. मग हे सगळं काही करत असताना आपण ज्यावेळेला जीवन जगतो तर नैराश्याचं प्रमाण आपल्याला बरेच बघायला भेटतं. नैराश्याचं प्रमाण कशामुळे दिसतंय, कशामुळे माणूस या विवंचनेमध्ये अडकलेला आहे. हे स्पर्धात्मक युग झालंय, धावपळीचे युग आलंय. प्रत्येक जण स्पर्धेमध्ये टिकून राहण्याकरिता धावपळ करतो. धावपळीशिवाय जीवन नाही. क्षणात आनंद आहे, हा आनंद जोपासता आला पाहिजे. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे आनंद खचून भरलेला आहे. पण तुम्ही म्हणाल की आनंद ही विचार प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. आज आपण जो विचार करतो तो विचार कुठला करतो, एक तर भविष्यकाळाचा किंवा मग भूतकाळातला. मग याच्यामध्ये काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात विचार. एका मिनिटाला मन जर शांत असेल तर 50 ते 60 विचार येतात आणि मन जर खवळलेलं असेल तर दिवसभरात आपल्या मनामध्ये 1 ते 1.5 लाख विचार येतात खवळलेल्या मनामध्ये. मग मन शांत जर ठेवायचं असेल तर मन कसं शांत ठेवायचं? मन शांत, मनशांतीसाठी, मन शांत राहण्याकरिता काही नीतिमूल्यांचं आपल्याला अवलोकन करायचे. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार प्रक्रियेवर ध्यान द्यायचे होता. आणि मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तसं विचारावरती नियंत्रण ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. सकारात्मक विचार ठेवणं गरजेचं आहे. मग हे सकारात्मक विचार ठेवायचे असतील तर आपल्याला वेळ वाचली पाहिजे. आपण संत महंत शूरवीरांचे आत्मचरित्र वाचले पाहिजे की जेणेकरून आपल्याला प्रेरणा मिळेल. मग आपल्याला प्रेरणा मिळण्याकरिता पुस्तकही वाचली पाहिजे. अभ्यासाच्या व्यतिरिक्त पुस्तकं वाचली पाहिजे की जे पुस्तक आपल्याला घडवतील. मग हे पुस्तकं कधी वाचायची? आपल्याला जर वेळ नाही, मग वेळ मिळवला पाहिजे, वेळ निर्माण केला पाहिजे. रोज आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. सकाळी 5 वाजता उठतात असे विद्यार्थी किती? हात वर करा बघा. 2 किंवा 3 विद्यार्थी आहेत 5 वाजता. सगळ्यांनी 5 वाजता उठायचे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या द्या. लवकर उठून काय करायचं? लवकर उठून जर रोज 1 तास तुम्ही लवकर उठले तर मी कॅल्क्युलेशन सांगतो. 1 तास लवकर जर उठले तर कामाचे 365 तास, वर्षाचे 365 तास तुम्हाला अतिरिक्त मिळतात. दिवसांचं कॅल्क्युलेशन केलं तर 45 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात. लोकांचे 12 महिने असतात, तुमचे 13.5 महिने होतील. मग ह्या 1 तासात काय करायचं तर आपण फ्रेश झालो की आपण थोडं ध्यान करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? ध्यान ही प्रक्रिया अशी आहे, भारत देशाला मिळालेलं हे खूप मोठं वैभव आहे. आज अमेरिका, चीन, जपान हे बाहेरचे देश सुद्धा भारतातल्या ध्यान या प्रक्रियेचा अभ्यास करतायत. आणि सरळ बसायचं, टाईट आणि गुडघ्यावरती हा हात ठेवायचा आणि असं हा. आणि सकारात्मक विचार करायचा, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक. एक 15 ते 20 वाक्य स्वतःविषयी लिहायचे आणि इथं सूर्य बघायचा आणि संपूर्ण स्नायू शिथिल सोडायची. संपूर्ण शरीर पूर्ण जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, निरोगी आरोग्य मला लाभलंय. माझ्या जीवनामध्ये सुख शांती आली आणि मला जे जीवनामध्ये पाहिजे ते मला प्राप्त झालेलं आहे. होतं तर मग देवाला माझा एक निरोप सांगाल का की देवाला म्हणो मला असं ठिकाणी का ठेवलंय? मला जरा धन दौलत, सुख शांती, समृद्धी, नोकर चाकर नाही दिले तरी चालेल, पण सुख शांती आणि धन दौलत तरी द्यायला सांगा ना. सांगा. देव म्हणले की तू समाजाला मदत करतो, तू समाजासाठी काय करतो? त्यांना अडचणीतून बाहेर काढतो, सर्वांना मदत करतो, सर्वांच्या संकटात उभा राहतो, अन्नदान करतो.